नमस्कार. मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे. आमची ही जी जागा आहे ती शिंदे गटाला सुटलेली आहे. 11 नंबर प्रभाग, 11 आणि 10. आमची भाजप शिवसेना शिंदे गटाबरोबर युती आहे आणि या प्रभागातून आम्ही दोघं पती पत्नी निवडणूक लढवित आहोत. आम्ही निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे आमच्या या भागामध्ये ज्या पायाभूत मूलभूत सुविधा आहेत, पाण्याची व्यवस्था असेल, रस्ते असेल, गटर असेल, देवाबत्ती असेल, अशा बऱ्याच सुविधांचा अभाव या आमच्या वॉर्डामध्ये आहे. त्यानिमित्त हे सर्व आम्हाला पूर्ण करायचं आहे. लोकांना सुविधा द्यायच्या आहेत, लोकांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. आपण फिरत असताना प्रभागामध्ये जनतेचा किंवा मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो? चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. कालपासून आम्ही घरकुल घेतोय, गणेशनगर घेतोय. लोकांच्या मनामध्ये खदखद आहे. आजपर्यंत लोकांचं म्हणणं आहे की आम्ही तोंड दाबून बुक्याचा मार खाल्लेला आहे. मध्ये आमच्या महायुतीला भाजप शिवसेना शिंदे गट असेल, PRP असेल, अकलूजमध्ये सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यापेक्षाही ज्यादा प्रतिसाद आमचा या 11 नंबर वार्डामध्ये आम्हाला मिळत आहे. कारण आमचं वैयक्तिक पण काम आहे या प्रभागामध्ये. आज मी गेली 15-20 वर्ष झालं एक सामाजिक कार्यक्रमामार्फत लोकांशी संपर्कात आहे. वेगवेगळे शिबिरं मी या ठिकाणी भरवलेली आहेत. आधार कार्ड शिबिर असेल, अन्नधान्य वाटप असेल, कोरोना काळामधलं आमचं किट वाटप असेल, रक्तदान शिबिरे असतील, वृक्षारोपण असतील, अशी वेगवेगळी उपक्रम मी राबवून या प्रभागामध्ये आमची वैयक्तिक पण ताकद होती आणि त्यामुळे आता महायुती असल्यामुळे आणखी सोपं झालं आम्हाला या निवडणुकीमध्ये लढाई. आपण प्रभाग 11 मध्ये पती पत्नी उभा आहे. हो हो. तर महिलांच्या काय अडचणी आहेत आपल्या प्रभागामध्ये? महिलांच्या काय पाणी प्यायचं येत नाहीये. पाणी खूप गढूळ येत आहे प्यायचं आणि गटरीच्या समस्या आहेत. काल आम्ही घरकुलमध्ये प्रचार केला तर तिथे 1 मिनिट सुद्धा उभारू शकत नाही, इतकी दुर्गंधी आहे. गटरी अक्षरशः गच्च भरलेल्या आहेत आणि सगळा कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. त्याच्यामुळे महिला, लहान मुलं यांना डेंग्यू सारखे आजारही आहेत. आता सध्याच्या घडीला तुम्ही जाऊन बघू शकता तिथे. तर माझा एकच महिलांना प्रश्न असेल की तुम्ही आम्हाला मतदान करा. आम्हा दोघांना, मी श्रेया सोमनाथ भोसले, माझे पती सोमनाथ अरुण भोसले, आम्हाला मतदान करा आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला एक संधी द्या. एक संधी तुम्ही देऊन बघा. नाही केलं तर पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला मतही मागणार नाहीये आणि तुमच्या समोर आम्ही येणारही नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला एक संधी देऊन बघा. विकास झाला तर परत तुम्ही नंतर विचार करा. लाडक्या बहिणींना मी एवढाच संदेश देईन की आजपर्यंत जे सरकार होतं त्यांनी तुम्हाला आजपर्यंत कुठल्याही महिलांसाठी अशा योजना दिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला जी ही 1,500 रुपये जी लाडक्या बहिणीचे चालू केलेले आहेत त्याच्यासाठी आज तुम्हाला एक संधी आलेली आहे की आपल्याला भावाला काहीतरी परतफेड करायची. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा. आपण होम टू होम प्रचार चालू केलाय. हो. तर नागरिकांच्या काय मागण्या आहेत का तुमच्याकडे? नागरिकांच्या एवढ्याच मागण्या आहे की आमचा रस्ता करून द्या. आम्हाला नळाला पाणी नाहीये आणि मी पण त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा. आज जे हे 2-3-3, 4-4 फूटचे खड्डे आहेत पाण्याचे, ते आम्ही हे सगळे मुजवून देऊ आणि रोज तुम्हाला पाणी कंटिन्यू कसं येईल याचा आम्ही पुढे मांडू.